थर लावायला स्टार्ट केलेलं आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। आज आपण आलोय गोरेगावला। तर गोरेगावला का आलोय हे टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल। तर आपण ज्या वर्षभरात ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो, अर्थातच गोविंदा, दहीहंडी, गणपतीनंतर दहीहंडी। तुम्हाला माहिती आहे की पावसाळा आला की गणपती आणि दहीहंडीची खूप आतुरता लोकांना असते। तर आपला ह्या वर्षीचा पहिला प्रॅक्टिस सराव प्रारंभ आपण गोरेगावला म्हणजे सुरुवात करणार आहोत। श्रीराम गोविंदा पथक यांचा आहे आणि वादन आहे अमन सुनील दहीगावकर यांचा अजिंक्य म्युझिकल ग्रुप। खूप मजा येणार आहे। काय असेल धमाल मस्ती तुम्हाला तिकडे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। तर आपल्यासोबत आज आहे पुन्हा एकदा दीपेश आणि सार्थक नाही प्रथमेश कोळी। हा म्हणजे सार्थक बँजो वाजवत होतो। तर दीपेश काय बोलशील भाई, आज दुसऱ्यांदा परत आपल्या ब्लॉगमध्ये आलास तू? तर आज खूप एक्साइटिंग ब्लॉग असणार आहे आणि खास म्हणजे अमन दहीगावकर येणार आहे आणि गोविंदा पथक। तुम्हाला माहिती आहे की आपले सण आता स्टार्ट होणार आहेत। तर हा ब्लॉग जो आहे तो थोडा पूर्ण एंड पर्यंत बघा, खूप मजा येणार आहे। हा प्रथमेश तू काय बोलशील भाई, आज पहिल्यांदा तू माझ्या ब्लॉगमध्ये आलास? दादाचा ब्लॉग नक्की पूर्ण पहा। खास आज एक्साइटमेंट आहे अमन भाईला बघण्यासाठी आणि त्याचं वादन ऐकण्यासाठी। तर पाहूया आजचा ब्लॉग कसा होता। तर आज बँजो पण तेवढंच कडक असणार आहे आणि गोविंदा पण तेवढंच कडक असणार आहे। तर चला मग जास्त वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला, बोल बजरंग बली की जय, गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो थोडंसं आम्ही वॉकिंग करतोय कारण की बराच वेळ आहे आणि इथनं 2 किलोमीटर दाखवतोय वॉकिंग। त्यांना बोललो की अरे रिक्षा पकडण्यापेक्षा आपण चालतच जाऊया, बरोबर की नाही? कारण की ऑलरेडी आणि दहीहंडीच्या प्रॅक्टिस मोस्टली 8च्या नंतरच चालू होतात। एवढं लवकर जाऊन बोलू काय करणार, बोलू चालतच जाऊया। तर किती दाखवतो? 7 मिनिटं दाखवतो। आता 7 मिनिटं दाखवतो। 7 मिनिटं कधी निघून जातील माहिती पण नाही पडणार। तो चला डायरेक्ट लोकेशनलाच भेटूया। 2 hours later. तर फायनली मित्रांनो आम्ही ऑटो पकडली। एक मोठा प्रॉब्लेम झाला आमचा। आम्ही आहे ना 2 किलोमीटर चालत राम मंदिर पाशी पोहोचलो आणि तिथून परत गोरेगाव मारून आम्ही गोरेगाव स्टेशनला आलो। आता तिकडून आमचं असं झालं की आम्हाला ऍड्रेसच भेटला नाही आणि नंतर काय सीन झाला की आम्ही परत गोरेगावला उतरून प्रेमनगर शेअरिंग मारलेली आहे आणि आता इथं वाजलेत बघा। मी तुम्हाला मगाशी सांगितलं लोकेशन 7:30 वाजलेले, आता 9:15 झाले। 2 तास कमसे कम आम्ही फिरतोय। या गुगल मॅपने आम्हाला धोका दिला। ऍक्च्युली आम्हाला थोडा ऍड्रेस मला पहिल्यांदा असं लाईफ मध्ये असं हे घडलंय। मी कधी ऍड्रेस चुकत नाही पहिली गोष्ट, पण काय माहिती याच्या गुगल मॅपने सोसायटीचं नाव मेन्शन वेगळं केलंय, तिथे मेन्शन वेगळं समजलं। ऍड्रेस पण थोडा मेन्शन वेगळा केल्यामुळे आम्हाला कन्फ्युज झाला। आता रिक्षा पकडली। आता एक माणूस भेटलेला आम्हाला बोला प्रेमनगरला जावा, प्रेमनगरला तुम्ही तिरंगा बिल्डिंग आहे तिकडं तुम्हाला तो समजून जाईल। आता बघूया, आता ऑटो पकडली तर आता पोहोचतोय का नाही बघूया आपण। ठीक आहे, चला आता भेटूया लोकेशनला। चला तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय लोकेशनला। हे आपले मित्र चालतात ते पुढे। पोहोचले ना लोकेशनला, शेवटी स्ट्रगल करून पोहोचलो। वाजले किती? 9:15। ठीक आहे, काय नाही, नेक्स्ट टाइमला मी रिक्षानीच जाईल। 5 minutes later.
थर लावतात ते. आता थर लावायला स्टार्ट केलेलं आहे. कोण आहे मैं ना बोली व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड होत आहे.
आपण जास्त शूट करायला भेटला कारण की खूप कमी म्हणजे आपल्याला वेळ भेटला कारण की आपण भरपूर फिरत बसलो आणि जास्त पण बोलायला काय भेटलं नाही. सो 3 का 4 ट्राय भेटले आपल्याला प्रॅक्टिसच्या आणि कमसे कम मला वाटतं 7 थर लावले ना. हा, 7 थर लावले लावले. आणि जास्त करून बँजोचा शूट करत होतो. कंटिन्यू वाजत होते, मजा पण आली. नंतर मग 10च्या नंतर सेटअप बंद झाला, पोलीस पण आले आहे ना. पण मजा आली, खूप पण मजा आली, खूप मजा आली. इतक्या लांब आलं. श्रीराम गोविंदा पथकाने 7 थराची सलाम दिली, खरंच खूप भारी वाटलं. आणि असे तुम्हाला गोविंदा पथकाचे जे सराव प्रारंभाचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतीलच. सो चला मग हा ब्लॉग इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपल्या दोघं होते, दोघांना विचारा आजचा अनुभव कसा होता. पहिलं ह्याला विचारा दीपेशला. दीपेश काय बोलतो भाई, आजचा अनुभव कसा होता? स्टार्टिंगला थोडं स्ट्रगल झालं, पण नंतर शेवटी जेव्हा लोकेशनला पोहोचलो तेव्हा एक एनर्जी होती, मजा आली. मजा होती. हा मजा. हे बाई प्रथमेशला विचारू. स्ट्रगल तर होता, पण नंतर पोहोचल्यानंतर वाटलं हा मजा आली ना, काय म्हणजे थकवा निघून गेला ना पूर्ण. निघून गेला एवढ्याला. सो असा आपला आजचा प्रवास होता. सो चला डायरेक्ट भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, बजरंग बली की जय.